आपण मुघल इतिहास ऐकतो तेव्हा आपल्याला युद्ध, महाल, सत्ता, सोनं यांच्या गोष्टी जरा जास्त प्रमाणात ऐकायला मिळतात. पण त्या भव्य महालांच्या भिंतीच्या आत एक अशी प्रथा होती जिच्यामुळं मुघल बादशहांच्या मुली आयुष्यभर अविवाहित राहिल्या. ही प्रथा कशी सुरू झाली, याच्या मागे सामाजिक कारणं होती का की धर्म होता, याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. आणि हे सगळं ऐतिहासिक पुराव्यांवरतीच आधारलेलं आहे. चला, मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. बाबर आणि हुमायूं यांच्या काळात मुघल मुलींची लग्न व्हायची. त्या काळी लग्न न करण्याचा असा कोणताच नियम नव्हता. राजकीय संधी, सामंजस्य यांच्यासाठी लग्नांचा वापर त्या काळी होत होता. म्हणजेच लग्न न करण्याची प्रथा नंतर सुरू झाली. अकबराच्या आयुष्यातली एक मोठी घटना ही प्रथा बदलण्याचं कारण ठरली. अकबराची बहीण बक्षी बानू, तिचं लग्न शरीफुद्दीन मिर्झाशी झालं होतं. आता शरीफुद्दीन ही अत्यंत महत्वाकांक्षी व्यक्ती होती. इतिहास सांगतो की तो स्वतःला मुघल गादीसाठी योग्य समजायचा. काही पुराव्यांनुसार तर त्याने अकबराच्या विरोधात कट रचले होते. शेवटी अकबराने त्याला कठोर शिक्षा देऊन संपवलं. आणि अकबराला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली, जर का मुघल मुलींची लग्न बाहेर केली तर त्यांच्या मुलांनाही गादीवरती हक्क असल्याचा दावा करता येईल. त्या योगे गादीसाठी होणारे संघर्ष आणखीनच रक्तरंजित होतील. त्या काळी वडील मुलांमध्येही सिंहासनासाठी वाद होतच होते. त्यात मुलींच्या नातवंडांनी पण दावा केला तर युद्ध वाढतील अशी अकबराला भीती वाटली. अकबरानंतर हा नियम परंपरेसारखाच झाला. त्याने स्वतःच्या मुली आराम बानू, सुलतान बानू, जैनब बानू यांना लग्न करून दिलं नाही. त्याचं कारण एकच होतं की त्याला सत्ता सुरक्षित ठेवायची होती. जहांगीरने पण हा नियम पाळला. त्याच्या मुली दौलत बानू, सुलतानुन्निसा अविवाहितच राहिल्या. शहाजहानच्या काळात ही प्रथा अधिकच दृढ झाली. त्याच्या 3 मुली होत्या, जहान आरा, रोशन आरा आणि गोहर आरा. त्यांचं संपूर्ण आयुष्य महालातच गेलं. जहान आरा बुद्धिमान होती, राजकारणात प्रभावी होती, पण तिच्या पण लग्नाचा प्रश्न काही आला नाही. रोशन आरावरती अनैतिक संबंधाच्या बातम्या दरबारात पसरलेल्या होत्या, पण तिला लग्न करण्याची मुभा नव्हती. इतिहासात तर असा पण उल्लेख येतो की या चर्चेमुळे तिचे जीवन संपवण्यात आलं होतं. औरंगजेबाच्या काळात ही प्रथा सर्वात जास्त कठोर बनली. त्याच्या 4 मुली होत्या. या 4ही मुली आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. जबुन्निसा इतकी प्रतिभावान होती की तिला मुघलांची मीरा असं म्हटलं जायचं. तिचं स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी औरंगजेबाने तिला 20 वर्ष तुरुंगात ठेवलं होतं. पण या घरातल्या काही मुलींची लग्न झाली, पण तीही त्यांच्याच घरातल्या मुलांशी. जहांगीरच्या मुलीचं लग्न त्याच्याच मुलाशी, परवेज मिर्झाशी झालं. परवेजच्या मुलीचं लग्न शहाजहानच्या मुलगा दारा शिकोशी झालं. कारण स्पष्ट होतं, ब्लड लाईन बाहेर जाऊ नये. आणि ही लग्न पूर्ण राजकीय होती, अजिबात भावनिक नव्हती. मुघल दरबारात 300 बायका असायच्या. जनानखाना विशाल होता, पण त्याच महालात मुघल मुली आयुष्यभर बांधल्या गेल्यासारख्या होत्या. बाहेर जाण्याचा अधिकार मर्यादित होता. स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा नव्हती आणि आयुष्यभर न लग्न करण्याची त्यांच्यावरती सक्तीच केलेली होती. राजवाड्यात सोन्याची भिंती होत्या, पण त्यांचं जगणं एक प्रकारचं एकटेपणाचं होतं. मुघल साम्राज्य महान होतं, पण त्यातल्या मुलींसाठी आयुष्य फार जास्त कठीण होतं. हा नियम धर्मासाठी नव्हता, परंपरेसाठी नव्हता, तो फक्त सत्ता टिकवण्यासाठीचा नियम होता. इतिहास असाच असतो, वर दिसतं ते सुंदर, पण आत खोलवर कडू सत्य दडलेलं असतं. हा विषय तुम्हाला आवडला असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.